आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात 1200 दूध संस्थांचा प्रश्न प्रचंड गाजत आहे. या दूध संस्थांना मतदानाचा अधिकार देऊ नका, त्यांच्यावर व्यावसायिक नेमा अशी मागणी उच्च न्यायालयात झाली. उच्च न्यायालयानं दणका देत असताना या सर्वांची सुनावणी घेण्याचा आदेश दिला. त्यामुळं एकीकडे ही सुनावणी सुरू असताना दुसरीकडे या संस्था वाचवण्यासाठी आता गोकुळचे सर्व संचालक मैदानात उतरलेले आहेत. एकीकडे सर्व संचालकांनी या संस्था वाचवण्यासाठी सहकार निबंधकाकडे प्रयत्न सुरू केले असताना आता जिल्हा माजी अध्यक्ष आणि गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक या सुद्धा मैदानात उतरले आहेत. आज मेळावा झाला, सर्व संचालक उपस्थित होते. गोकुळचे चेअरमन नावेद मुश्रीफ यांनीही या संस्था वाचल्या पाहिजेत अशी आग्रही मागणी केली. त्यानंतर उपनिबंधकांना सहकार निबंधकांना या संदर्भातलं निवेदन देण्यात आलं. गेल्या अनेक वर्षापासून या संस्था दूध पुरवठा करतात, त्यामुळं कायदेशीर दृष्ट्या त्यांना मतदानाचा अधिकार द्यावा. व्यावसायिक जी नियुक्तीची प्रक्रिया आहे ती थांबवावी अशी जोरदार मागणी सर्व संचालकांनी केलेली आहे. या सगळ्या प्रक्रियेत आता गेले काही दिवस लांब असलेली भाजप सुद्धा सहभागी झालेले आहे. आज जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील सुद्धा या प्रक्रियेत सहभागी झाले. जे राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप हे सर्वजण, काँग्रेस हे सर्वजण आता या 1200 संस्था वाचवण्यासाठी एकत्र आले आहेत. काही दिवसापूर्वी या संस्थांना वगळून मतदान प्रक्रिया घ्यावी अशी मागणी पुढे आली होती. आता मात्र या संस्थांना मतदानाचा अधिकार मिळावा, या संस्थावर व्यावसायिक प्रक्रिया जी चालू आहे ती थांबवावी अशी मागणी आता जोर धरलेली आहे. त्यामुळे या नेमका हा वाद काय आहे, कारण या वादावर आता थेट संस्थांच्या वतीनं न्यायालयात जाण्याचा निर्णयही घेतलेला आहे. न्यायालयात काही जण गेलेले आहेत. त्यामुळे या संस्था आता वाचणार की काय होणार याची उत्सुकता आहे, कारण पुढच्या महिन्यात मुदत संपणार आहे गोकुळ संचालकांची. या सगळ्या पार्श्वभूमीवर चेअरमन नावेद मुश्रीफ काय म्हणाले आणि शौमिका महाडिक ज्या जिल्हा माजी अध्यक्षा आणि सध्या संचालिका आहेत गोकुळच्या, त्या काय म्हणाल्या पाहूया. आज जे 1200 संस्था ज्या त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्या संदर्भात तिने सर्व संचालक मंडळाला निवेदन देण्यासाठी प्राथमिक स्वरूपात आज ज्या संस्था या ठिकाणी आल्या होत्या त्यांचा आम्ही आज अर्ज स्वीकारला आणि त्यांच्याबद्दल जो अन्याय झाला आहे त्या अन्यायाच्या विरोधात उद्या आम्ही कोल्हापूर धैर्यप्रसाद हॉल येथे आम्ही उद्या 11 वाजता मेळावा घेतलेला आहे आणि सगळ्या 1212 संस्थांना त्या ठिकाणी आम्ही उद्या त्यांना येण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही विनंती केलेली आहे. तर उद्या आम्ही त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांना जी लागेल ती मदत आम्ही सर्व संचालक मंडळ म्हणून त्यांच्या मागं आम्ही सर्वजण हेमाल्यासारखं उभं राहू असा विश्वास जो अन्याय झालेला आहे 1200 संस्थांचा त्या सर्व प्रतिनिधींना मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देतो. की मी स्वतः ज्या संस्था माझ्याकडे आलेल्या आहेत मदत मागायला, त्यांच्या काही संस्थांचं पिटिशन आम्ही आज कोर्टात दाखल करतोय. त्यांच्या वतीनं हे आम्ही कोर्टाला सांगतोय की आम्ही जेन्युन सभासद आहोत, आमचं दूध येतंय, आमचं ऑडिट झालेलं आहे, जे काही आहे ते आम्ही आमचं म्हणणं मांडणार आहे आणि सगळ्या संस्थांची व्यवस्थित चौकशी ही इन कॅमेरा घ्यावी ARनी आणि ह्या इन कॅमेरा चौकशीमध्ये ज्या संस्था पात्र ठरतील त्या संस्थांना मतदानाचा अधिकार देऊन निवडणूक प्रक्रिया लवकरात लवकर लावावी असं आम्ही पिटिशन आता कोर्टात दाखल करायला चाललेलो आहोत.